वसई शहराचं झपाटीकरण झपाट्यातच वाढत चाललंय आणि शहराच्या कामाला गती आलेली आहे। यावेळेला मी नालासोपारा पूर्व गालानगर या परिसरात उभा आहे। तर हा माझ्या समोरचा रस्ता पाहाल तर हा एक मेन रोड आहे आणि या मेन रोड ठिकाणी ही जी खडी पडलेली रस्ता दिसतोय म्हणजे अर्थात हा 60 फूटचा रोड आहे आणि या 60 फुटामध्ये जो हा डावी साईड आहे डावी साईडला गुजरात गॅस लाईन पाईपचं काम झालेलं आणि समोरच्या दिशेला जो रोड आहे समोरच्या दिशेला आता सध्या एसटीपीचं प्लांट काम चालू आहे। पण आपण जर रोड बघाल तर 60 फुटामध्ये फक्त 10 फुटच रोड वाढलेला आहे। याचं कारण असं की शहरात जे डेव्हलपमेंट चाललेली आहे ही डेव्हलपमेंट अर्थात झालीच पाहिजे, याला काही विरोध नाही कुणाचा, पण जी काम करतात कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे कसलीच शिस्त नाही आहे। या खडी टाकून झालेल्या साधारणतः माहिती घेतल्याप्रमाणे वर्ष झालेलं आहे आणि साधारणतः वर्षापासून या रोडची परिस्थिती जसकी तस आहे। कुठलाच अधिकारी असेल किंवा गुजरात गॅस अधिकारी असेल, पालिकेचे अधिकारी असतील, या रोडवर कुणाचंच लक्ष नाही असं या चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे। काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही नागरिक आहेत ज्यांना खरोखर या गोष्टीचा काही त्रास होतो, आपण अशा लोकांशी बोलणार आहोत। सर उभ्यात आपण नेमकं काय प्रकरण आहे? हा जो रोड आहे हा 60 फुटापासून 10 फुटा राहिलेला आहे। एक साईडला गुजरात गॅसचं काम चालू आहे आणि दुसऱ्या साईडला एसटीपी प्लांटचं काम चालू आहे। जसं की तुम्हाला माहिती असेल, माझं नाव दीपक मच्छा आहे आणि युवा शक्ती संघटनेचा मी अध्यक्ष आहे। मागच्या टायमाला आम्ही काही महिन्यापूर्वी इकडे रस्ता रोको आंदोलन केलं होतं रस्त्यांसाठी आणि तुम्हाला माहिती असेल हा स्पॉट आहे तिकडे महादेवचं मंदिरला तोडलं गेलं आणि हे जे रोड तुम्हाला दिसतोय हे गुजरात गॅसनी याला खोदून टाकलं आहे आणि त्याला परत त्यांच्याकडे असं नॉर्म्स मध्ये लिहिलेलं होतं त्याला परत तुम्ही कव्हर करून जावा आणि याला ऑथराइज कोणी केलं होतं? वसई विरार महानगरपालिकाने। पण काम कम्प्लीट करून घेण्याची जबाबदारी कोणाची होती? वसई विरार महानगरपालिकाने, आणि त्या लोकांनी केला नाही। आज आणि तुम्ही बघू शकता की आज मोठमोठे व्हेकल्स तिकडून जातात, 4 व्हीलर जात आहेत आणि रस्ता किती नॅरो झाला, लोकांना त्रास होणार, ट्रॅफिक होणार। तुम्हाला माहिती आहे जे ट्रॅफिकचा प्रश्न आजपर्यंत सोडले नाही। पहिलं तर तुम्हाला इकडे माहिती होतं आम्ही रस्त्यावरती कमाल काढला होता कारण जे आमचे विधायक साहेबांची गाडी सुद्धा इकडूनच जाते। नक्कीच नक्कीच, पण जे काम चालू आहे लोकांच्या सुविधेसाठी आहे, एका साईडला गुजरात गॅसचं काम चालू आहे तर दुसरी साईडला एसटीपी प्लांटचं, अर्थात चूक कुणाची या सगळ्या संबंधित विषयावर? याच्यात चूक मी ठरवणार जे आपले वसई विरार शहर महानगरपालिका आहे त्यांची चूक आहे। याच्यामध्ये जे काम आहे रखडलेलं काम आहे, किती दिवसापासून आम्ही तुम्हाला कंप्लेंट केलेले, लेटर्स दिलेले आहेत, आमच्याकडे प्रूफ्स आहेत आणि आंदोलन सुद्धा इकडे केलेलं आहे। तर मी एकटा नाही, बाकीचे लोक जे समाजसेवक त्या लोकांनी पण इकडे आंदोलन केलेले आहेत, पण आतापर्यंत इकडे रिझल्ट आला नाही। आणि आज तुम्ही एक कारण बघा, बाजूला एसटीपी प्लांट चालू होतं, काम चालू आहे आणि इकडे रोड पण असा आहे, पण सामान्य जनतेला याच्यामध्ये त्रास होतोय कुठे ना कुठेतरी। आणि ह्याचा सोडवायसाठी वसई विरार शहर महानगरपालिका मी निवेदन करतो लवकरात लवकर या रस्त्याला ठीक करा, नाहीतर युवकांचा आक्रोश वसई विरार शहर महानगरपालिकेवर येणार आणि मोठ्या प्रकारे आंदोलन होणार। त्याचा पूर्ण जबाबदारी असणार इकडचे जे सहाय्यक आयुक्त आहेत जितेंद्रजी नाईक साहेब आणि बाकीचे जे वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत सूर्यवंशी साहेब तुमचे असणार आणि तिकडचे जे जनप्रतिनिधी आता निवडून आलेले आहेत, आता तुम्हाला माहिती असेल इकडे पूर्ण पॅनल बीजेपीचा आला, त्यांना पण आम्ही सांगतो जे नगरसेवक आलेले आहेत निवडून, तुम्ही लक्ष द्या कामावरती, कारण जनतेने तुम्हाला वोट कामासाठी दिलेला आहे, फक्त घरी बसण्यासाठी नाही दिलाय। खुर्ची तुम्हाला जे जनतेने कामासाठी दिली आहे, तुम्ही कामासाठी बाहेर या, घरातून बाहेर निघा। जसं वोट मागायला तुम्ही बाहेर आले होते, लोकांचं काम करायसाठी पण तुम्ही बाहेर येत विनंती करणार। धन्यवाद सर, आपण वेळ दिला। अर्थात आपल्याला विषय लक्षात आला असेल की सर्वसाधारण माणसाला जर त्रास असेल तर आपण विचारू शकतो वाहन चालक जे असतील त्यांना किती त्रास होतात। आणि अर्थात ही जी शॉपिंग आहे, जर माझ्या लेफ्ट साईडला बघाल तरी पूर्ण शॉपिंग आहे आणि या दुकानदाराशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही जी परिस्थिती आहे जसकी तस आहे, काम होऊन जातं, एखादा इंजिनियर काम करतो किंवा ठेकेदार काम करतो, पण कुठल्याच पद्धतीचं नियोजन केलेलं नसतं। अर्थात वाहन चालवण्यापेक्षा या दुकानदारांना याचा सामना करावा लागतो। आपण सरांशी बोलायचा प्रयत्न करूया। सर मी तुमचे 2 मिनिटं घेईन। हा जो विषय आहे कधीपासून असाच जसकी तस परिस्थिती आहे? बहुत दिन से ऐसा है। आने जाने में भी बहुत प्रॉब्लम होता है और डस्ट में भी बहुत, सांस लेने में बहुत प्रॉब्लम होता है। नहीं, ये कब से हालत है ऐसी? ये रोड की हालत इस तरीके से कैसे हालत चल रही है? ये कम से कम बारिश के पहले से लास्ट ईयर, मतलब साल भर हो गया। साल करीब साल होने का क्या है। लगता है आपको प्रशासन को किस तरीके से काम करना चाहिए? ये आप किसको बोलने जाएंगे, किसको क्या करेंगे? हाँ, चल रहे आते हैं डेली, वही देखना है, धूल मिट्टी साफ करना है, ऑफिस में जाना है, वही सब करना रहता है। आणि ते रोडचं काम चालू आहे, कधीपासून चालू आहे? आणि तुम्ही एक वडापावचा स्टॉल मला वाटतं आहे, धुळीचा काय सामना करावा लागतो का या सगळ्या संदर्भात? भरपूर 2 महिन्यापासून काम चालू आहे। धूळ एवढी येते, दिवसात 3-4 वेळा साफ करावं लागतं, एवढी धूळ येते। आणि इकडे आम्ही अंदर नाश्ता स्टॉल लावलेला आहे, वडापाव, फ्रँकी आहे, पिझ्झा आहे, सँडविच वगैरे बनवतो आपण, पण लोकांसाठी ते लोक इथे येतात विचार करतात नाही, आणि धूळ एवढी बसते ना ते लोक विचार करतात की काय जायचं की नाही जायचं। खूप आणि आम्हाला वैयक्तिक त्रास होत असतो, म्हणजे धंद्यावर परिणाम झालाय? धंद्यावर परिणाम पण झालाय आणि वैयक्तिक सुद्धा मला ते दम्याचा प्रॉब्लेम चालू झाली मला, खरं म्हणतो मी। मला एवढं त्रास होतोय ना की संध्याकाळी काय संध्याकाळी गेल्यानंतर मला एवढं त्रास होतो की तुम्हाला प्रॉब्लेम झालेला पडतो। कधीपासून या रोडची परिस्थिती अशी आहे? हे असंच चालू, मी आल्यावर मला 7-8 महिने झाले तिथे आलेला,
ते असंच चालू आहे. म्हणजे 8 महिन्यापासून अशी परिस्थिती आहे. हे फक्त 2 मिळून चालू आहे. रोडची तपस्या अशी चालू आहे. सगळ्याचा विषय आपल्याला कळला असेल की पालिकेने डेव्हलपमेंट जरी घेतली असेल, गुजरात गॅसच्या माध्यमातून हे काम चालू आहे, कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी त्याच रोडच्या एसयू प्लॅनचं काम चालू आहे. अशी कामं होणंही गरजेचं आहे. पण ती कॉन्ट्रॅक्टर कामं व्यवस्थित करतात का, पालिकेचा कशावर अंकुश आहे का, असा एक सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि नक्की जी स्थानिक प्रशासन आहे या सगळ्या भूमिकेवर काय पाऊल उचलेल हेही सामान्य नागरिकांच्या मनात हमेशाच आणि मोदत असा एक प्रश्न निर्माण होतो. आपल्याला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. नवराष्ट्राचा कॅमेरा पर्सन धीरज सह मी निलेश महाडिक, नालासोपारा.